नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑगस्ट 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक कोणी संसदेमध्ये सादर केलं आहे? तर भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक जे सादर केलेलं आहे ते भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सादर केलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 अनुराग ठाकूर याचं योग्य उत्तर आहे। तर भारताच्या संसदेमध्ये नुकतंच डोपिंग विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया। भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तयार केलेलं हे विधेयक राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेला गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोणत्याही ठिकाणी छापे टाकण्याची परवानगी देणारे हे विधेयक आहे। आणि या विधेयकामध्ये काय काय तरतुदी आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर राष्ट्रीय डोपिंग विरोधी विधेयक 2022 हे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी डिसेंबर 2021 मध्ये लोकसभेमध्ये सादर केलं होतं, जे की आता पास झालेलं आहे। आणि हे विधेयक जे आहे ते नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी जी आहे भारताची म्हणजेच नाडा, तिला डोपिंग गुन्हेगारांना पकडण्यासाठी छापे टाकण्याची परवानगी देणार आहे। आणि डोपिंग विरोधी नियम आणि डोपिंग विरोधी आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचं पालन करण्यासाठी सरकारला शिफारस करण्यासाठी नॅशनल बोर्ड फॉर अँटी डोपिंग इन स्पोर्ट्सची स्थापना देखील या नवीन विधेयकानुसार करण्यात येणार आहे। आणि हे बोर्ड नाडाच्या कामांवर देखरेख करेल आणि त्याला निर्देश देईल। तर ह्या गोष्टी या विधेयकाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवायच्या आहेत। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, कृषी पायाभूत सुविधा निधी पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला राज्य श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर कृषी पायाभूत सुविधा निधी पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेलं आहे मध्य प्रदेश। पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे। तर कृषी पायाभूत सुविधा निधी पुरस्कार 2022 जे आहे ते भारताचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं राज्य ठरलेलं आहे मध्य प्रदेश। त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्थांचे अर्ज मंजूर करताना सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य ठरलेलं आहे आंध्र प्रदेश। त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था अर्जांचा जलद निपटारा करण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा पुरस्कार कर्नाटकला देण्यात आलेला आहे। आणि उदयोन्मुख राज्याच्या श्रेणीमध्ये किंवा उदयोन्मुख राज्य म्हणून राजस्थानला घोषित करण्यात आलेलं आहे। तसंच नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला या योजनेला पुढे नेण्यामध्ये प्रशंसनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलेलं आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत वातावरण हा मानवी हक्क आहे हे मान्य करणारा ठराव कोणत्या संघटनेनं पारित केला आहे? तर स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत वातावरण हा मानवी हक्क आहे हे मान्य करणारा ठराव नुकताच संयुक्त राष्ट्र संघटनेकडून पारित करण्यात आलेला आहे। तर याबद्दल माहिती घेऊया। 28 जुलै 2022 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या सदस्य राष्ट्रांनी स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत वातावरण हा मानवी हक्क आहे हे मान्य करणारा ऐतिहासिक ठराव पास केलेला आहे। यामध्ये आपल्या भारतानं देखील या ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं आहे। त्याचबरोबर या ठरावाला L75 म्हणजेच लॉ 75 जो आहे त्याला एकूण 161 मते मिळाली आहेत, तर विरोधामध्ये एकही मत मिळालेलं नाही। तर यामध्ये एकूण 8 देश मतदानाला गैरहजर देखील राहिलेले आहेत। मग गैरहजर देश कोणकोणते आहेत? तर बेलारूस, कंबोडिया, चीन, इथिओपिया, इराण, किर्गिस्तान, रशियन फेडरेशन आणि सिरिया हे देश या मतदानास गैरहजर राहिलेले आहेत। आणि यामध्ये भारताचे जे काही मत आहे या ठरावावरती, तर ते मत आपण पाहूया। भारतानं मत मांडलेलं आहे की सामान्य सभेचे ठराव जे काय आहेत ते बंधनकारक बंधने निर्माण करत नाहीत। त्यानंतर दुसरं मत आहे की स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत हे जे शब्द आहेत ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य व्याख्या नाही। आणि तिसरा आक्षेप जो आहे तो म्हणजे मजकूर आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायद्यातील समानतेच्या मूलभूत तत्वाचा संदर्भ देण्यामध्ये देखील अयशस्वी आहे। हे 2-3 आक्षेप भारताने यावरती मांडलेले आहेत। मात्र भारताचं मत जे आहे ते ठरावाच्या बाजूने झालेलं आहे, यामुळे या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही। आणि संयुक्त राष्ट्र जे आहे त्याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली असून मुख्यालय अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि त्याचे सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस। आणि यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतीच झालेली भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकली आहे? तर नुकतीच भारताच्या उपराष्ट्रपती पदाची झालेली जी निवडणूक आहे तिच्यामध्ये विजयी ठरलेले आहे जगदीप धनखड। पर्याय क्रमांक 1 जगदीप धनखड याचं योग्य उत्तर आहे। तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झालेले आहेत।
आणि त्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा जे आहेत त्यांचा पराभव झालेला आहे. यामध्ये निवडणुकीमध्ये एकूण 93% मतदान झालेलं आहे आणि धनखड यांना 528 मते मिळाली तर अल्वा यांना 182 मते मिळाली आहेत. धनखड यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 73% एवढी आहे तर अल्वा यांच्या मतांची टक्केवारी 27% आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यापूर्वी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार गोपाल कृष्ण गांधी यांना 32% मते मिळाली होती. म्हणजेच व्यंकय्या नायडू यांना किती टक्के मते मिळाली असतील तर मग 68% मते व्यंकय्या नायडू यांना मिळालेली होती. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. जगदीप धनखड व्यक्तीनुसार 14वे तर पदानुसार कितवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील? तर जगदीप धनखड हे व्यक्तीनुसार 14वे तर पदानुसार 16वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. पर्याय क्रमांक 3 16वे याचं योग्य उत्तर आहे. तर उपराष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक आहे तिच्याबद्दल आपण माहिती घेऊया. उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना मतदान करता येतं. म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील दोन्ही सदनातील सदस्य मतदान करतात. दोन्ही सदनांमधील 788 पैकी राज्यसभेतील 8 नियुक्त सदस्यांची पद रिक्त आहेत. त्यामुळे एकूण 780 सदस्य या निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यांच्यापैकी 725 सदस्यांनी मतदान केलेलं आहे आणि 55 सदस्यांनी मतदान केलेलं नाही. पैकी 710 मते पात्र ठरलेली आहेत तर 15 मते अपात्र ठरलेली आहेत आणि एकूण 97.93% एवढी मतं त्यामध्ये वैध ठरलेली आहेत. तर विजयी होण्यासाठी पहिल्या क्रमांकाची 356 मतांची आवश्यकता होती. त्यामध्ये बहुमतापेक्षा 172 मते जगदीप धनखड यांना अधिक मिळालेली आहेत. आणि याचबरोबर क्रमांक जर पाहिला आपण जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच 12वे उपराष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद हमीद अन्सारी यांनी प्रत्येकी 2 वेळा उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. त्यामुळे जगदीप धनखड हे भारताचे व्यक्तीनुसार 14वे तर पदानुसार 16वे उपराष्ट्रपती बनणार आहेत. आणि सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू जे की 13वे उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. तर जगदीप धनखड हे 11 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो दर किती टक्क्यांपर्यंत वाढवला आहे? तर आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो दर जो आहे तो 5.40% एवढा केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 5.40% हे लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी विशेष गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे. तर मौद्रिक धोरण समिती म्हणजेच एमपीसीनं ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर केलेले रेपो दरामध्ये 50 आधार अंकांनी वाढ करण्यात आलेली आहे. आणि आता दर जो आहे तो 5.40% एवढा करण्यात आलेला आहे. कोणता दर आहे तो? रेपो दर. आणि आता या ठिकाणी रिव्हर्स रेपो दर विशेषतः लक्षात ठेवायचा आहे कारण की रिव्हर्स रेपो दर जो आहे तो रेपो दराशी संबंधित असतो. मात्र यावेळेस रिव्हर्स रेपो दरामध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये. तो 3.35% वरती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा विशेषतः लक्षात ठेवायचा आहे. आणि मग आता नवीन धोरण दर जे आहे ते आपण पाहूया. तर रेपो दर झालेला आहे 5.40%. स्थायी ठेव सुविधा दर जो आहे तो 5.15% झालेला आहे. सीमांत स्थायी सुविधा दर जो आहे तो 5.65% झालेला आहे. बँक दर 5.65% आहे. फिक्स रिव्हर्स रेपो रेट जे आहे ते 3.35% आहे. CRR 4.50% आणि SLR जो आहे तो 18% झालेला आहे. आणि या संबंधीची जी काही मौद्रिक धोरण समिती आहे तिचे अध्यक्ष कोण आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे असतात ते त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि सध्या गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास म्हणून तेच या समितीचे अध्यक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस केली आहे? तर सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून मराठी न्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे. पर्याय क्रमांक 2 उदय उमेश लळित याचं योग्य उत्तर आहे. तर भारताचे सरन्यायाधीश NV रमन्ना यांनी त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून फौजदारी कायद्याचे तज्ज्ञ असणारे न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि उदय उमेश लळित जे आहे ते मराठी व्यक्ती आहेत हे देखील लक्षात ठेवणार आहात. तर न्यायमूर्ती उदय उमेश लळित जे आहेत ते भारताचे 49वे सरन्यायाधीश बनतील कारण की आता त्यांच्या नावाची शिफारस केलेली आहे आणि ती जर मान्य झाली तर उदय उमेश लळित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. मग सरन्यायाधीश NV रमन्ना 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत आणि रमन्ना यांच्या निवृत्तीनंतर उदय उमेश लळित हे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ 3 महिन्यांपेक्षा कमी असणार आहे कारण ते देखील यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. आणि न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची नियुक्ती झाल्यास
थेट बारमधून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये स्थान मिळालेले ते दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत. तर जानेवारी 1971 मध्ये 13वे सरन्यायाधीश बनलेले न्यायमूर्ती एस.एम. सिक्री जे होते ते 1964 मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये नियुक्त झालेले पहिले वकील होते आणि त्यांच्यानंतर आता उदय उमेश लळित हे दुसरे वकील ठरणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. नुकतेच लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वन्यजीव संरक्षण विधेयक 2021 नुसार 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यातील सामान्य दंडाची रक्कम किती रुपयापर्यंत वाढवण्याची तरतूद आहे? तर नुकतंच लोकसभेमध्ये वन्यजीव संरक्षण विधेयक मांडण्यात आलं होतं आणि ते मंजूर झालेलं आहे. तर यामध्ये 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यातील सामान्य दंडाची रक्कम जी आहे ती आता 1 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर याबद्दल आपण माहिती पाहूया. तर 1972च्या कायद्यानुसार सामान्य दंडाची जी तरतूद होती ती 25,000 रुपयांची होती, जी आता वाढून 1 लाख रुपये या नवीन विधेयकानुसार करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर विशेष संरक्षित प्राण्यांसाठी असलेल्या तरतुदीचं उल्लंघन केल्याबद्दल पूर्वी दंड होता 10,000 रुपये, तो आता 25,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर ही यामध्ये वाढ झाली आहे आणि हे जे विधेयक आहे ते नुकतंच लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. या विधेयकाचं नाव काय आहे तर वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 2021 आणि ते 17 डिसेंबर 2021 ला लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं. त्याला मांडणारे मंत्री होते भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव. त्यांनी ते लोकसभेमध्ये 17 डिसेंबर 2021 ला मांडलं होतं आणि ते आता नुकतंच मंजूर करण्यात आलेलं आहे. तर आणि ते काय करतं तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारं हे विधेयक आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे दंडाची रक्कम वाढवलेली आहे आणि इतरही तरतुदी आहेत ज्या तुम्ही येणाऱ्या मासिकामध्ये पाहणार आहात. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सलग 3 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर राष्ट्रकुल स्पर्धेत सलग 3 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवलेला आहे विनेश फोगाटने. पर्याय क्रमांक 3 विनेश फोगट याचं योग्य उत्तर आहे. तर विनेश फोगट राष्ट्रकुल स्पर्धेत सलग 3 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. तसंच ती राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला देखील ठरली होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आता तिनं हा विक्रम देखील केलेला आहे. काय विक्रम आहे तो? तर राष्ट्रकुल स्पर्धेत सलग 3 सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान देखील तिने मिळवलेला आहे. मग तिनं कोणकोणती पदकं आणि कधी जिंकलेली आहेत ते आपण पाहूया. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिनं 2014, 2018 आणि 2022 साली सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि त्यामध्ये तिचे प्रत्येक वेळी वजन गट जे आहेत ते वेगवेगळे आहेत किंवा वजन गट जे आहे ते वाढत गेलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2014 ला 48 किलोचा होता, 2018 ला 50 किलो वजन गट आहे, नंतर 2022 ला 53 किलो वजनी गट आहे. म्हणजे वजनी गट लक्षात ठेवताना तुम्हाला जर वजनी गट जरी विचारला तरी तो लक्षात येणार आहे. कसा लक्षात येणार आहे तर मागच्या वर्षी ती म्हणजे सुरुवातीला कमी वजनी गट, नंतर जास्त आणि पुढे वाढत गेलेला आहे. आणि आशियाई खेळांमध्ये तिनं 2018 साली सुवर्ण पदक जिंकलं होतं, ते 50 किलो वजनी गटामधून जिंकलं होतं. तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला आशियाई खेळातलं आणि याच्यामधलं त्याचा विक्रम जो आहे त्याचं वर्ष विचारलं जाईल तर 2018 साली ते राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे येल्डोहॉस पॉल. पर्याय क्रमांक 4 येल्डोहॉस पॉल याचं योग्य उत्तर आहे. तर येल्डोहॉस पॉलनं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. आणि या अगोदर भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जे पदकं मिळाली होती ते आपण पाहूया. मोहिंदर सिंग गिलनं 1970 आणि 1974च्या आवृत्त्यांमध्ये 1 कांस्य पदक आणि 1 रौप्य पदक जिंकलं होतं. आणि आता येल्डोहॉस पॉलनं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे तर पहिला सुवर्ण पदक जिंकून देणारा खेळाडू कोण बनला आहे तर येल्डोहॉस पॉल. कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये तर तिहेरी उडीमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची कंपनी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे वॉलमार्ट, जी की अमेरिकेची कंपनी आहे. दुसरा प्रश्न होता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2022 मध्ये 98व्या क्रमांकावर कोणती भारतीय कंपनी आहे? तर याचं उत्तर आहे LIC. तिसरा प्रश्न होता फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2022 मध्ये सर्वाधिक कंपन्या कोणत्या देशातील आहेत? तर याचं उत्तर होतं चीन. चीनमधील 136 कंपन्या यामध्ये आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न होता केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाला नुकतीच शपथ देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे सुरेश एन पटेल. पाचवा प्रश्न होता भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर होतं 64.
6वा प्रश्न होता ITBPच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचं उत्तर होतं सुजयलाल थाउसेन. 6वा प्रश्न होता कोणाच्या 146व्या जयंतीनिमित्त भारत सरकारनं विशेष स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं आहे? तर याचं उत्तर होतं पिंगली व्यंकय्या. 8वा प्रश्न होता अटलांटिक महासागरामध्ये भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सागरी भागीदारी युद्ध सरावामध्ये भारताची कोणती युद्धनौका सहभागी झाली होती? तर याचं उत्तर होतं तरकश. 9वा प्रश्न होता राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 86 किलोग्राम वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर याचं उत्तर होतं दीपक पुनिया. आणि 10वा प्रश्न होता राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणी 10,000 मीटर रेस वॉक मध्ये रजत पदक जिंकलं आहे? तर याचं उत्तर होतं प्रियंका गोस्वामी. आणि प्रियंका गोस्वामीचा हा विक्रम आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2022 मध्ये भारतातील एकूण 9 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. आणि तो तिसरा पर्याय जो आहे तो अयोग्य होता, कारण त्यामध्ये 8 भारतीय कंपन्या दिलं होतं, तर ते चुकीचं आहे. आणि आता आजचा सराव प्रश्न पाहूया. प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या भारताच्या उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. यातलं पहिलं विधान आहे उपराष्ट्रपती पदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांमधील सदस्यांना मतदान करता येतं. दुसरं विधान आहे यावर्षीच्या उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये जगदीप धनखड यांना 73% मतं मिळाली आहेत. तिसरं विधान आहे जगदीप धनखड यांच्या विरोधामध्ये यशवंत सिन्हा यांना 27% मते मिळाली आहेत. आणि चौथं विधान आहे एकूण 780 सदस्य मतदानासाठी पात्र ठरले. तर यातलं जे काही योग्य अयोग्य विधान आहे ते तुम्ही योग्य उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि यानंतर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.